कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार. आज मी खूप दिवसानंतर जाते बाबुलनाथला. काय माहीत आज माझं मन करते बाबुलनाथला जायचं, त्यामुळे मिस्टरांना बोलवलं आहे. आता जाते बाबुलनाथला आणि त्याच्यानंतर मग योगिनीला घेऊनच येऊ आम्ही शाळेत ना. आता वाजले बरोबर 4. बघूया, आम्हाला 1 तास तरी लागेल. फुलं आयडिया नाही, पण हे ना लिफ्टनी यायचं रस्ते. हा लिफ्टनी येण्यासारखा. आम्ही लिफ्टनीने आलेलो, शिडीने आलेलो होतो. हे सर्व असे पुलं लावले. मुकेश अंबानी का लड़के का शादी था, इसलिए इतना सजाया था मंदिर. अरे वाह. वो आए थे यहाँ, आए थे नहीं, पैसे दिए थे सजाने को. सभी मंदिर को, अपने पूरे एरिया के मंदिर को 1-1 शेयर दिया था. 1-1 करोड़. हाँ, प्रत्येक मंदिर में 1 शेयर दिया. 1 करोड़ म्हणजे काही नाही. बघा एवढं मंदिर सजवलेलं. अंबानीच्या पोराचं लग्न होतं म्हणून. अरे वा. योगिनी मॅडमला घेतलंय शाळेत ना आणि आता आम्ही चाललोय घरी. कसं वाटलं हो मम्मा आली तुला घ्यायला? चांगलं. मी सरप्राईज झाली की आज मम्मी आली. आज मम्मी गेलेली बाबुलनाथला. म्हणून समोसा नव्हता, बंद होता. भारी मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. तर चला आता घरी आली आणि बरोबर वाजले 6:15 वाजता आली मी. 4 वाजता गेलेली, 6:15 वाजले. आता हातपाय धुवून घेते आणि फटाफट मग देवबत्ती घेते. आता संध्याकाळचे वाजले 8 आणि आल्या कसं आधी चाय घेतली पिऊन आणि नंतर मग देवबत्ती होती माझी करायची. देवबत्ती झाल्यानंतर मग मशीन लावली कपड्यांची आणि मग संध्याकाळचं माझं पाणी असतो. तर एकदाच मशीन लावली ना कपड्याचं आणि पाणी भरून घेतलं ना, माझं टेन्शन गेलं. फक्त मडकं नाही भरलंय, मडकं नंतर भरणार आहे मी. तर मडकं असतो पियाचा पाण्याचा, तोच फक्त मी भरते. बाकी ह्या एक्स्ट्रा कलशा मी भरून ठेवते गरम पाणी करण्यासाठी. कारण आता पावसाला चालू झालं तर थंड पाण्याने आम्ही आंघोळ करत. ह्याच्यामध्ये आमचे 4 टोप पाणी असं गरम होतं, म्हणजे अर्ध्या कलशे चौघांसाठी होतात. त्या मडकं नंतर भरून घेणार आहे. जेवण करायचंय. सकाळी केलेली ती पावट्याची भाजी. तर आमचं दुपारचं जेवण पावट्याची भाजी आणि चपाती हेच झालं जेवण. डाळ भात केलेलं नव्हतं, तर आता मला डाळ भात करायचंय. चुरण फ्राय करायचंय. उद्या योगिनी मॅडम आमची बनणार आहे जनाबाई करून. तर तिला तिच्या टीचरने सांगितलंय की तू वारकरी बरं जनाबाई कसं असतं तसं बंद करून. तर मला तिची साडी आणि तिची उद्याची तयारी पण करायची आहे. जनाबाई म्हणजे म्हणायला गेलं तर कृष्णाची भक्त होती ती आणि ती एकदम साधी सिंपलच आहे. तसंच तिला करायचे. गेल्या वर्षीची तिला साडी घेतलेली होती तीच साडी आहे, तीच नेसवणार. फक्त ती काढून ठेवायची. बाकी काय साधे सिंपल बांगड्या आहे हातामध्ये. बस एवढंच आहे. तर मला ती उद्याची पण तयारी करायची आणि आता जेवण घेते करून. सर्वात पहिला म्हणजे डाळ थोडी भिजत घालायला लागते, नंतर मी फोडणीला देते. तर आताशी तर 8च वाजले. आम्ही तसं जेवतो 11 साडे 10 वाजता. तर चला आता डाळ घेते करून फटाफट.
त्याच्यात मी तुरीची डाळ ठेवते. आणि तुरीच्या डाळीला पण ना मी माप ठेवलंय. मला पहिला मी अशी मुठ्ठीने घ्यायची, मुठ्ठी भरून, पण तसं नाही आता घेत. आता मी माप ठेवले. तर हे मापाचं घेतलं मी, हे बरं पडतं. आता आमच्या म्हणजे आता रात्रीसाठी 1.5 घेते, 1.5. तुरीची डाळ ना आपण धुवून ठेवायचं 15-20 मिनिटं, म्हणजे ती जास्ती फुलते आणि छान शिजते पण पटकन. असं आहे माझं पर्सनल, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही पण तुरीची डाळ कधी करत असेल तर तुम्ही आधी धुवून घ्या ती, आणि 15-20 मिनिटं तरी धुवून ठेवून द्या ती, आणि मग तुम्ही कुकरमध्ये डायरेक्ट लावू शकता, किंवा आता ही डाळ मी धुवून ठेवून देते. आता हे चुरण मी आता कापून घेते, आणि जो वरचं भाग आहे ना ते काढून टाकायचं आणि काप करायचे, आणि आधी शिजून घ्यायचं कोकम टाकून पाण्यामध्ये, म्हणजे खाज असतं ना ते चुरणचं ते निघून जातो. ते सर्वात पहिला मी एक व्हिडिओ पण केलाय चुरण फ्रायचा, तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप छान लागतं. तर थोडी भाजी आहे ना कमी पडणार, म्हणजे सकाळी केलेली आहे ना भाजी ती थोडीशीच आहे, चपात्या 2च आहे. तर हे चुरण कसं त्यांना आवडतं पण, आणि आवडीने खातील पण. हे बघा, एवढं अर्धा किलो चुरण आहे, म्हणून हे एवढं जास्त किलोच आणते. म्हणजे ते ना मला राहत नाही, मी अर्धा किलो चुरण बोलली ना कापलाय, हे मला खात येते म्हणून मी कोकम लावते. बघा मी खात येते, जबरदस्त घास खात येते, मला लय त्रास होते. कोकम लावलं ना तर आपलं हाताची खाज असते ना ती निघून जाते. आता धुवून घेते. आता जास्ती टाइम नाही ठेवू शकत, काम पण आहे घरात माझे, परत हे मग ते हे गॅसवर चढवायचं आहे, त्याच्यात मी कोकम टाकलंय ते. आता धुवून घेते, आता गॅसवर चढवते, मग नंतर चुरण फ्राय करणार आहे. आता बघा हे मी शिजायला ठेवलेले होते ना चुरण कोकमाच्या पाण्यामध्ये, ते शिजून झाले. 10 मिनिटं मी शिजून घेतले त्यांना, कारण तर अर्धा किलोचा चुरण आहे त्यामुळे. आता मी ह्याचं गॅस बंद करून घेते, आणि थोड्या वेळाने त्याला थंड होऊन दे. मग आपण हे सर्व असं परत एकदा पाण्याने धुवून घ्यायचं ते, आणि मग हे चुरण आहे ना शिजून झालंय, आणि हे मी ना स्वच्छ धुवून सुद्धा घेतलंय, आणि एवढंच मी फ्राय करणार आहे. आणि हे एवढं ना ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये, तसं शिजवलेलं तसं ठेवून देणार आहे. इथे मी मसाले लावून ठेवले, आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा लावून व्यवस्थित ठेवून दिले. आता फक्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे. कोथिंबीर मी आता टाकली, डाळीत टाकायची होती म्हणून हे असं वरच्यावर दिसते तुम्हाला. ते हे आता डाळ झाल्यावर आपल्याला हे फ्राय करायचं आहे चुरण. आणि इथे मी डाळ कुकरला लावली, मी दाखवली नाही, डाळ थोडी फुगलेली होती, मी डायरेक्ट फोडणीला दिली. आणि इथे भात झाला आहे माझा करून, आणि आता फक्त डाळ आणि चुरण फ्राय. आणि घेते आता तेल तव्यात टाकायला. तेलामध्ये ना छानपैकी चुरण फ्राय करून होतो. आता थोडा गरम होऊन दे. रवा घेतलाय, आता हे मिक्स करून घेते परत एकदा. हे ना माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी चुरण फ्राय कसं केलं आहे पुरी व्हिडिओ आहेच, तरी पण मी बोलली चला आज चुरण करते तर थोडी रेसिपी दाखवते तुम्हाला. तर असं कोथिंबीर ना मी आधी टाकली नाही, कारण विसरलेली मी. कोथिंबीर पण छान लागते, तरी आपण ह्याच्यात धनिया पावडर टाकली आहे असं काही नाही. कोथिंबीर टाका असेल तर, नाहीतर नसली तरी चालेल.
बघा मी असे चुरण फ्राय करून घेते. तर हे झाले माझे चुरण फ्राय. हे डाळ भात, पावट्याची भाजी आहे, चुरण फ्राय आणि चपाती पिऊन झाले. हात धुवून सुद्धा घालून झाले आणि मी उद्याची योगिनीची तयारी करून ठेवली, कारण मग मला सकाळी लय घाई होईल. कारण उद्या देव स्वच्छ पण करायचे, परत योगिनी मॅडमची तयारी आहे, नेत्राचा डबा आहे, ह्या सर्व गोष्टी आहे. त्यामुळे मी आत्ताच चला आता मी दाखवते उद्याची मी तयारी काय काय केली. तर सर्वात पहिली योगिनी मॅडमच्या बांगड्या, साध्या सिंपलच बांगड्या घालायचे तिला. आणि हे आंबोड्याचं लावण्यासाठी मी घेतले, म्हणजे हा माझ्याकडे होतंच आणि कदाचित मी हे पण लावेल किंवा हे पण लावेल असं माझा विचार आहे. आणि गळ्यात घालायला ना साधी सिंपल ही माळ आणि छोटेसे असे कानातले, म्हणजे गोल कानातले असतात ना ते आहे. बाकी टाल काढून ठेवले, ती उद्या टाल पण घेऊन जाणार आहे. आणि ही आहे हिची साधी सिंपल साडी, गेल्या वर्षी घेतलेली ती साडी तिला नेसवणार आहे. तेच मी माझा ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.